नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बहिणींनो, वटसावित्रीच्या दिवशी फक्त वडाच्या झाडाला एक धागा बांधा म्हणजे व्रत पूर्ण होईल का? पूजा नेमकी कोणत्या वेळी करावी, उपवास कसा करावा आणि अशी कोणती छोटी चूक आहे ती आपण अजिबात करायची नाही, जी अनेक सुहासनी नकळत करतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण वटसावित्रीविषयी संपूर्ण माहिती अगदी सोप्या आणि स्पष्ट आणि पारंपरिक पद्धतीने जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, जेणेकरून तुम्हाला सविस्तरपणे माहिती मिळेल. बहिणींनो, आपल्या या चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या या चॅनलमध्ये परिवारामध्ये वटसावित्री हा दिवस किती महत्त्वाचा आहे याची संपूर्ण माहिती आणि प्रत्येक विवाहितेने स्त्रीसाठी अत्यंत पवित्र आणि भावपूर्ण मानला जाणारा हा सण आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी श्रद्धेने आणि विश्वासाने हे व्रत केले जाते. अनेक वर्षापासून आपल्या संस्कृतीमध्ये पारंपरिक पद्धतीने जपली जाणारा हा सण आहे आणि आजही लाखो महिला अत्यंत भक्तिभावाने वटसावित्रीचे व्रत करतात. आणि व्रतामागे केवळ एक धार्मिक पारंपरिकता नाही, तर त्यामागे श्रद्धा, निष्ठा, प्रेम, त्याग आणि कुटुंबाची प्रगती देखील दडलेली आहे. सावित्रीने आपल्या दृढ निश्चयाने आणि अखंड श्रद्धेच्या बळावरती सत्यवानाचे प्राण परत मिळवले, अशी पौराणिक कथा देखील आहे. म्हणून आजही प्रत्येक सुहासिनी सावित्रीला आदर्श मानून हे व्रत करतात. प्रत्येक घराची परंपरा थोडी वेगळी असू शकते. काही ठिकाणी पूजा करण्याची पद्धत वेगळी असते, तर काही ठिकाणी उपवास करण्याची हे व्रत वेगळे असू शकते. म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण सर्वसाधारणपणे सामान्य असलेल्या पारंपरिक पद्धती माहिती जाणून घेणार आहोत. आत्ता हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 2026मध्ये वटपौर्णिमा नेमकी कधी आहे? 2026 मध्ये वटपौर्णिमा दिनांक 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. यंदा हा दिवस सोमवारी असल्यामुळे या दिवशीचे महत्त्व आणखीन वाढत आहे असे भक्तांना देखील वाटत आहे. कारण सोमवार हा भगवान शिवांच्या वारानुसार आहे. अनेक सुहासनी या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची भक्तिभावाने पूजा देखील करतात. आणि पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 29 जून रोजी पहाटे 3:06 सुरू होणार आहे आणि 30 जून रोजी सकाळी 5:26 राहणार आहे. उद्या तिथीचा विचार करता 29 जून याच दिवशी वटसावित्रीचे व्रत आणि पूजा केली जाणार आहे. अनेक जणांच्या मनात प्रश्न असतो की तारीख 2 दिवसावर पसरली आहे. नेमका उपवास कोणत्या दिवशी करायचा आहे? अशा वेळी नेहमी उदयाला अधिक महत्त्व दिले जाते. यामुळे यंदा सोमवारी 29 जून हाच व्रताचा दिवस असणार आहे. आत्ता जाणून घेऊया पूजा मुहूर्त. पारंपरिक पंचांगानुसार सकाळी साधारण 8:55 पासून ते 10:40 काळ पूजेसाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे. शक्य असल्यास या वेळेत वृक्षाचे पूजन आपण करायचे आहे. अर्थात प्रत्येकाला ही वेळ जुळेलच असे नाही, त्यामुळे मनापासून श्रद्धेने पूजा करावी हे सर्व महत्त्वाचे आहे, हेही लक्षात ठेवा. याशिवाय ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे, देवपूजा करावी आणि व्रताचे संकल्पन करावे. सकाळच्या शांततेत वातावरणात केलेली प्रार्थना खूप आल्हाददायी ऊर्जा देऊन जाते आणि संपूर्ण दिवस भक्तिमय वातावरण निर्माण देखील होत असते. म्हणून सकाळी महिलांनी लवकर उठून देवपूजा करून वटवृक्षाजवळ जाऊन पूजा करायची आहे. काही जणी प्रथम वटवृक्षाची पूजा करून नंतर घरी देवपूजा करतात. दोन्ही पद्धती काही ठिकाणी प्रचलित आहेत. त्यामुळे आपल्या घरातील परंपरेनुसार
वागणे अधिक योग्य ठरते. आता जाणून घेऊया उपवासाबद्दल थोडे सविस्तर माहिती. वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास प्रत्येक महिला आपल्या श्रद्धेनुसार करतात. काही महिला संपूर्ण निर्जली उपवास करतात, तर काही दिवसभर फराळ करून उपवास करून संध्याकाळी सोडतात. तर काही महिला फलाहार करून व्रत पाळतात. काही ठिकाणी दूध, फळे, सुकामेवा किंवा उपवासाचे सात्विक पदार्थ घेऊन उपवास करण्याची देखील प्रथा आहे. यामध्ये कोणती पद्धत योग्य आणि कोणती पद्धत अयोग्य असा प्रश्न निर्माण होतो. पण प्रत्येक महिलांची प्रकृती, वय वेगवेगळे असते. आपल्या प्रकृतीनुसार आपण उपवास करायचा आहे. त्यावेळी आपले आरोग्य देखील महत्त्वाचे आहे. त्या आरोग्याचा विचार करून आणि आपल्या श्रद्धेने आपण व्रत करणे हे अधिक महत्त्वाचे मानले जाते. एखाद्या महिलेची प्रकृती ठीक नसेल, गर्भधारणा किंवा वृद्धापकाळ असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. अशा वेळी अन्न न ग्रहण करता उपवास करण्यापेक्षा भक्तिभावाने आणि मनोभावे पूजा करणे अधिक योग्य ठरते. कारण देवाला आपल्या मनातील श्रद्धा महत्त्वाची असते. उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावेत, शक्यतो शुभ रंगाचे वस्त्र परिधान करावीत, देवासमोर दीप लावून व्रताची संकल्पना करावी आणि दिवसभर शक्य तितके शांत मन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या दिवशी राग, वादावादी, कटू बोलणे, दुसऱ्याविषयी अपमान करणे, दुसऱ्यांचा निरादर करणे आणि नकारात्मक विचार करणे टाळायचे आहे. कारण व्रत म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नसून मनाचीही शुद्धी असते. म्हणूनच वटपौर्णिमेचा हा खरा अर्थ आणि पूजा समजून घ्यायचा आहे. फक्त पूजा आणि उपवास नसून श्रद्धा, संयम, प्रेम, विश्वास आणि कुटुंबातील नात्यातील प्रेम करण्याची निष्ठा आहे. त्या दिवशी सर्वांशी प्रेमळ वागावे, सर्वांशी आदराने वागावे. आता जाणून घेऊया वटसावित्रीचे पूजाविधी. अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने वटसावित्रीच्या दिवशी शक्यतो ब्राह्मण मुहूर्तात किंवा सकाळी लवकर उठावे. सकाळी उठून स्वच्छ स्नान करून शक्य तितक्या लाल, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाची साडी आपण परिधान करायची आहे. त्यानंतर घरातील देवांची पूजा, नैवेद्य करायचा आहे. व्रताची संकल्पना करावी. संकल्प करताना आपल्या पतीचे उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य, कुटुंबाचे सुख, समाधान आणि सर्वांच्या मंगलमय जीवनासाठी मनापासून प्रार्थना करावी. पूजेसाठी आवश्यक ती साहित्य तयार करावे, जसे की हळदी कुंकू, अक्षता, फुले, अगरबत्ती, धूप, दीप, नैवेद्य, फळ, भिजलेले हरभरे, गूळ, चणे, कच्चे सूत किंवा मौली, जलाने भरलेला कलश, ओटीसाठी गहू किंवा तांदूळ, त्यामध्ये हळकुंड, हिरव्या बांगड्या, खाऊची 5 पाने, त्यावरती खोबऱ्याचा तुकडा, लवंग, वेलदोडे, खारीक, बदाम ठेवावे आणि वटवृक्षाला गुंडाळण्यासाठी सुती दोरा आवश्यक आहे. या वस्तू असणे खूप आवश्यक आहे. यानंतर वडाच्या झाडाजवळ जायचे आहे. वटवृक्षाला भारतीय संस्कृतीमध्ये दीर्घ आयुष्य, शौर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. म्हणून या दिवशी वटवृक्षाची विशेष पूजा केली जाते. सर्वात प्रथम वटवृक्षाला स्वच्छ पाणी अर्पण करायचे आहे. अर्पण केल्यानंतर हळदी कुंकू, अक्षता घालायच्या आहेत. आपण जी खाऊची पाने नेली आहेत ती पाने मांडावीत. त्याच्यावरती सांगितलेले साहित्य घालावे. फूल, दीप दाखवून नैवेद्य अर्पण करायचा आहे. मनोभावे नमस्कार करून कच्चे सूत म्हणजेच दोरा, मौली हातात धरून वडाच्या भोवती 7 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणादरम्यान धागा झाडाभोवती गुंडाळावा आणि आपल्या मनातील प्रार्थना शांतपणे पूर्ण करावी. काही ठिकाणी 3 काढतात, काही ठिकाणी 5, तर काही ठिकाणी 7, काही ठिकाणी 21 प्रदक्षिणा काढायची पद्धत आहे. आपण आपल्या परंपरेनुसार अशा प्रकारे पूजा करावी. पूजा करताना घाई गडबड करू नये.
शांत मनाने पूजा करावी. देवाला, ब्राह्मणांना देखील आपण त्या दिवशी दानधर्म करावा. आता जाणून घेऊया सावित्र आणि सत्यवानाच्या पवित्र कथेचा भावार्थ. पुराणामध्ये सांगितले जाते की सावित्री ही अत्यंत बुद्धिवान, शौर्यवान आणि प्रतिव्रता स्त्री होती. तिने सत्यवानाला पती म्हणून स्वीकारले. मात्र सत्यवानाचे आयुष्य अल्प असल्याचे तिला आधीच सांगण्यात आले होते. तरीही तिने आपला निर्णय बदलला नाही. नियतीप्रमाणे एक दिवस सत्यवान जंगलात असताना त्याचे प्राण गेले. तेव्हा यमराज त्यांचा प्राणजीव घेऊन निघाले होते. परंतु सावित्रीने शौर्य सोडले नाही. ती यमराजांच्या मागे चालत होती. आपल्या बुद्धीने, नम्रतेने आणि अढाळ निष्ठेने ती यमराजांना प्रसन्न करत होती. शेवटी तिने अखंड श्रद्धेपुढे आणि प्रतिव्रतेच्या सामर्थ्यापुढे यमराजांनी सत्यवानाला पुन्हा जीवदान दिले, अशी कथा आहे. जी प्रेरणादायी कथा आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेली आहे. या कथेचा खरा अर्थ चमत्कार शोधणे नाही, तर संकटाच्या काळात शौर्य, श्रद्धा, संयम आणि निष्ठा कधीही सोडू नये हा संदेश देण्यात आलेला आहे. म्हणून वटपौर्णिमा आणि स्त्री शक्तीचा आणि कुटुंबातील प्रेमाचा उत्सव मानला जातो. आता जाणून घेऊया या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात. पूजा काही गडबडीने विधी उरकू नये, कथा अर्धवट सोडू नये, वटवृक्षाजवळ अस्वच्छता करू नये किंवा वटवृक्षाला कोणती हानी पोचेल असे वर्तन करू नये. उपवासाच्या दिवशी शक्यतो तामसिक अन्नपदार्थ खाऊ नयेत. मांसाहार, मद्यपान आणि मनाला अस्थिर करणाऱ्या सवयीपासून दूर राहावे. दिवसभर शक्य तितके सात्विक विचार ठेवून सात्विक आहार करावा. या दिवशी निळ्या, काळ्या रंगाचे कपडे आपण परिधान करायचे नाहीत. कपडे हे पारंपरिक पद्धतीचे लाल, हिरव्या रंगाचे आपण कपडे परिधान करायचे आहेत आणि या रंगामध्ये पिवळ्या रंगाची साडी नेसली तरी चालेल. कारण हिरवी, पिवळी, लाल हा सौभाग्याचा प्रतीक मानला जाणारा रंग आहे. हे रंग समृद्धीचे आणि मंगलमयाचे प्रतीक मानले जातात. म्हणून या दिवशी सुहासिनींनी या रंगाच्या आवर्जून साडी परिधान करावी. या दिवशी स्वच्छता, सात्विक आणि मनोभावे पूजा करावी. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी. प्रत्येक घरातील परंपरा वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे खूप गरजेचे आहे आणि आपल्या कुलपरंपरेचा आदर करणे देखील खूप महत्त्वाचे आणि योग्य मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर 2026मध्ये वटपौर्णिमा सोमवार दिनांक 29 रोजी साजरी होणार आहे. सकाळच्या शुभ वेळेत आपण श्रद्धेने पूजा करावी. आपल्या कुटुंबामध्ये सुख, समृद्धी वाढो हीच प्रार्थना. ईश्वर करो प्रत्येक सुहासिनीच्या आयुष्यात अखंड सौभाग्यवती नांदो अशीच प्रार्थना करावी आणि आनंदमय राहावे. धार्मिक आणि परंपरा सणाविषयी सोपी माहिती ही तुम्हासनी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.